कोणत्या समाजाच्या लेकराला तोडून टाकलं, तुमच्या कोणत्या लेकरा बाळाच्या लेकी बाळाला जर तसं घडलं तुम्ही गप नाही बसू शकत. तुम्हाला जातीवादी समजायला लागले, तुम्ही माणसं मारून टाकणार. 35 वर्षात त्यांचं एकही केस झाली नव्हती, त्यांना ती जीवारी लागलंय. त्यांना मोठ्या घालून जेलमध्ये मी सडायला लावलंय, म्हणून त्यांना माझा राग आहे. आणि तुम्ही इथून पुढे जर मराठीचा वाटा जाता तर मी जेलमध्ये तुम्हाला सडीणार, कितीही ताकद लाव, मी तो एक पाठ पुरायला खंबीर आहे. मी कोणती चूक करतोय? जरा त्या संतोष देशमुखांच्या घरी जाऊन एकदा, एवढे लेकर आहेत त्यांचे, बापाला मारण्याचे फोटो पोरगण पोरगी नाही बघू शकत त्यांची. तोंडात बुद्धेपर्यंत मारला हरामखोरांनी त्यांना. कोणती बायको असा मार सहन करीन नवऱ्या झाल्याला? कोणतं पोरगण पोरगी करीन? सगळं रक्त अंगावरती सांगळलं त्या संतोष देशमुखांच्या. तरी आम्ही बोलायचं नाही. तुम्ही लेकीबाळीची छेड काढणार, आम्ही बोलायचं नाही. वा, कोणता मराठा आहे मग मी असा? माझ्या मराठ्यावर अन्याय होताना मी उघड्या डोळ्याने बघणार? मी मराठीच्या पोटचा असू शकत नाही. तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करणार. त्या संतोष देशमुखांचे लेकरं दिवाळीच्या दिवशी सगळा महाराष्ट्र फटाके वाजवतोय. सगळ्याच्या घरात गोड जेवण आहे. ते लेकरं नाही जेवू शकत. लेकरांना जर आईला विचारलं ना, आई आपले बाबा कुठे आहेत, आई नाही सांगू शकत बाबा कुठे आहेत. आपल्याला फटाकडे कोणी आणणार आहे का नाही वाजायला? काय आईनं उत्तर द्यायचं त्या लेकराला? ते पोरगा पोरगी आणि त्यांची बायको एका कोपऱ्यात बसती, जनावरांसारखं ढसा ढसा रडती. हे हरामखोराला लाला वाटल्या पाहिजेत. आणि आम्ही खून प्रकरण उचललं, तुम्ही आम्हाला झाटावादी म्हणता. ते महादेव मुंड्यांचं सुद्धा ते मारून टाकला. अरे मांस नेता का कोणी कोणाचा मांस? यांनी त्या महादेव मुंड्याचा मांस तोडून नेला. इतकी क्रूर हत्या कसं जगायचं त्यांच्या पोरांनी? ती माऊली माझ्याकडे आली, तिने सांगितलं पाटील माझा नवरा करता गेलाय, कुणी नाही आमच्या मागं वावर नाही आम्हाला. किमान माझे लेकर मोठे झाल्याच्या नंतर मला जर कधी विचारलं आई आपला बाप कोणी मारला तर मला सांगायला तरी नाव राहू दे, यांनी मारला होता, यांना जेलात झाला म्हणून त्याच्यात यासाठी लावली. आणि आता 6 आरोपीची त्याचे नार्को टेस्ट झाली. मराठी जर उतरले नसते तर महादेव मुंडेला कधीच नाही मिळाला असता. काय चुकीचं केलं मी? तुम्ही लोकांचे घरं बंद केणार, तुम्ही प्लॉट बंद केणार, जमिनी बंद केणार. मी बोलायचं नाही का? त्या बुलढाण्यात आपल्या पुरीला मारलं गेलं, तुमच्या पुरीला मारलं, तुम्ही गप्प बसता का? मी त्या लेकीच्या बाजूला बोलायचं नाही. मी जातीवादी. तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना त्रास देणार खंडणीसाठी, पैशासाठी, वर्गणीसाठी. मी गप्प ऐकून घ्यायचं. तुम्ही आमच्या उद्योगाला, व्यापाऱ्यांना तुम्ही खंडने मागायचं, त्याच्या मदतीला जायचं नाही. मी तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना विनाकारण खोटे केसेस कुठून त्याला निलंबित करायचं, मी त्याच्या बाजूने बोलायचं नाही. आमच्या आई बापाने याच्यासाठी जन्म दिला आम्हाला, तुमचा अन्याय सहन करायचा फक्त आम्ही. वा, माझ्याकडून नाही होणार. कोणी मराठ्याच्या अंगावर येऊ दे, तो जी खोडात मोडीला